नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण जॉमेट्रीच्या आपल्या महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत. दॅट इज द थेरम ऑफ मिड पॉईंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. थेरम ऑफ मिड पॉईंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. आतापर्यंत आपण पॅरलेलोग्राम, नंतर रेक्टँगल, नंतर स्क्वेअर, रॉम्बस, ट्रॅपिझियम याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आणि वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं ही याच्यावरची आपण सोडवलीत. आता अतिशय महत्त्वाचा थेरम की जो आपल्याला नेहमी वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या सिद्धतांसाठी हा थेरम आपल्याला लागत असतो. या थेरमच्या संदर्भात आपल्याला आज या ठिकाणी त्याची सिद्धता म्हणजे प्रूफ आणि हा थेरम कसा पुढे वापरता येईल याची काही उदाहरणं आपल्याला आज विचारात घ्यायचे. Now the theorem is very important. That is the theorem of midpoints of two sides of a triangle. Now what is the statement of this theorem? The statement of this theorem is the segment joining midpoints of any two sides of a triangle is parallel to the third side. Yes, and is half of it, and half of it म्हणजे ती जी साईड आहे, कोणती साईड? द सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड. सी द डायग्रॅम. या डायग्रॅममध्ये आपल्याला काय दिसतंय? ए बी सी इज अ वन ऑफ द ट्रायंगल. ABC is a triangle. P and Q are the midpoints of side AB and AC, and the segment joining these midpoints of the two sides is drawn here, that is segment PQ. What are the properties of this segment PQ? या segment PQ च्या properties काय असं आपल्याला थेरम मध्ये दिले. तर ही सेगमेंट कशी असते? इट इज अ पॅरलल टू द थर्ड साइड. It is parallel to the third side and half of it म्हणजे ही जी सेगमेंट आहे याची जी लेंथ आहे ती ABC च्या निम्मे असेल. इट इज हाफ ऑफ BC. हा भाग आपण या ठिकाणी जे आपण म्हटलो आत्ता तेच गिव्हन आहे. मी या ठिकाणी गिव्हन लिहून ठेवलेलं आहे. व्हॉट इज गिव्हन? इन ट्रायंगल ABC point P and Q are midpoints of side AB and AC respectively. Then what we prove here? We prove that segment PQ is parallel to BC. This segment is PQ is parallel to BC, and this PQ is equal to 1/2 BC. Means the length of that segment which is drawn joining the midpoints of the two sides of the triangle is half of the third side. Yes, this we have to prove. मग आता हे प्रूव्ह करताना काय करावं लागेल? तर जस्ट मेक अ कन्स्ट्रक्शन टू प्रूव्ह दिस थेरम. व्हॉट इज अ कन्स्ट्रक्शन? कन्स्ट्रक्शन इज दॅट टेक अ पॉइंट R on the ray PQ. प्रोड्यूस द रे PQ. आपण काय म्हणूया? प्रोड्यूस द सेगमेंट PQ. बरोबर, म्हणजे PQ हा रे तुम्हाला काढायचा आहे. कन्स्ट्रक्शन प्रोड्यूस सेगमेंट PQ. आता हा PQ सेगमेंट कुठपर्यंत प्रोड्यूस करायचा आहे? अप टू द पॉइंट R सच दॅट अप टू पॉइंट R such that condition है, it is condition, this condition is very important, means produce this segment PQ up to the point R such that PQ is equal to QR. Yes, PQ is equal to QR means take a R point on that ray. या रेवर किंवा ही प्रोड्यूस केली आपण सेगमेंट कुठपर्यंत? तर R पर्यंत. येस, आपण याप्रमाणे डायग्राम काढू. Produce this segment PQ up to the point R such that PQ is equal to QR. Yes,
This is our construction. And then draw the segment RC. Now draw segment RC. ही सेगमेंट RC मी काढून घेतली. येस, वरच्या डायग्राममध्ये मी फक्त चेंजेस केले. दिस इज द कन्स्ट्रक्शन. हे कन्स्ट्रक्शन मी केलेलं आहे. मग आता हे कन्स्ट्रक्शन केल्यावर माझ्या काय लक्षात येते, तर या ठिकाणी दोन ट्रायंगल्स तयार झाले आहे. ऑब्झर्व दिस टू ट्रायंगल्स. ऑब्झर्व दिस टू ट्रायंगल्स. विच आर द टू ट्रायंगल्स? वन ट्रायंगल इज APQ. Yes, this is the one of the triangle, and the another triangle is QRC. हे दोन ट्रायंगल्स या ठिकाणी तयार झाले. हे दोन ट्रायंगल्स मला कॉन्ग्रेंट दाखवायचे आहेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे कॉन्ग्रेंट का दाखवायचे ते आपल्याला पुढे कळेल, पण आपण हे ट्रायंगल्स काय करूया, कॉन्ग्रेंट दाखवूया. आपण या ठिकाणी प्रूफ लिहायला सुरुवात करणार. ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवायचे आहेत. कसं करणार आपण ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवणार? तर मला काय काय माहिती आहे बघा. Q is a midpoint of AC. Yes, we are given that. And hence AQ is equal to QC. Yes, AQ is equal to QC. PQ is equal to QR because we make the construction like this. Yes, such that we write here PQ is equal to QR. हे लिहायचं राहून गेलं. PQ is equal to QR. हे कन्स्ट्रक्शन मी केलं. कन्स्ट्रक्शनवरून मला असं लक्षात येईल PQ is equal to QR आहे. Means the two sides of the triangles are congruent. Yes. If we take this angle, that is vertically opposite angle. This is the vertically opposite angle. By which test the triangles are congruent? Triangles are congruent with the test SAS. Yes. SAS. By this test the triangles are congruent. Now after that, याच्यानंतर मी काय करेल, नुसतं ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट झाले की संपलं का आपलं काम? असं नाही. याच्यासाठी ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट झाल्यावर पुढे मला काय करायचं आहे, तर त्या ट्रायंगलच्या काही अँगल्स, कॉन्ग्रेंट अँगल्स मला घ्यायचे आहेत. त्या ट्रायंगल्सच्या काही कॉन्ग्रेंट साईड्स मला घ्यायच्या आहेत. त्या पुढे काहीतरी उपयोगात येणार आहेत का ते मला बघितलं पाहिजे. येस. मग आता याच्यासाठी मी काय काय घेणार? पहिला मुद्दा आपण असं घेऊया. सपोज दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट झाले. मी काय करणार, तर AP इज कॉन्ग्रेंट विथ RC. हे मला माहिती आहे. AP इज कॉन्ग्रेंट विथ RC. येस. कारण काय, द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट, हेन्स द करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रेंट. येस. AP इज इक्वल टू RC. बट AP is equal to PB. We are given this. AP is equal to PB and hence we write PB is equal to RC. बघा, महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. PB is equal to RC मला दाखवता येईल. वाय? मी असं गेलो की हे दोन ट्रायंगल्स मी कॉन्ग्रेंट दाखवले. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवल्याबरोबर मला काय मिळालं, तर AP is equal to RC. AP is equal to RC मला मिळून गेलं आहे. बट AP इज इक्वल टू PB अँड हेन्स PB इज इक्वल टू RC. येस. या दोन साईड्स पुन्हा मला या ठिकाणी कॉन्ग्रेंट मिळतील. बघा, ही साईड कॉन्ग्रेंट, RCची कॉन्ग्रेंट. पुढचा मुद्दा, पुन्हा ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट आहेत म्हणून मला असं म्हणता येईल का, बघा, अँगल A दिस इज कॉन्ग्रेंट विथ अँगल C. दिस इज द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ दॅट ट्रायंगल. येस. This angle and this angle, these two angles are corresponding angles of the congruent triangles. Yes. हे corresponding angles आहेत, ते congruent आहेत, but these are the alternate angles. And we know that when alternate angles are congruent, the lines are parallel. Yes. Now which lines are parallel? AP is parallel to RC. AP म्हणजे कोणाचा भाग आहे तो? AP. ABचा भाग आहे. म्हणजे AB इज पॅरलल टू RC असं मला म्हणता येईल. म्हणजेच PB इज पॅरलल टू RC. येस. पहिलं स्टेटमेंट मी असं घेतलं, PB इज इक्वल टू RC. हे मी आधीच काढून घेतलं होतं. येस. सेकंड स्टेटमेंट मी घेतलं, PB इज पॅरलल टू RC. दिस इज द सेकंड स्टेटमेंट. हे दोन स्टेटमेंट्स मला या ठिकाणी मिळाले. मग आता पॅरलेलोग्रामची एक टेस्ट आपण आठवूया.
त्या टेस्टमध्ये आपण असं म्हटलं होतं की इफ इन एनी क्वाड्रिलॅटरल वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रेंट, बघा, वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रेंट, वी से दॅट दिस क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. तेव्हा तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम असतो. अशी एक टेस्ट आपली झालेली आहे. ती टेस्ट आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. काय काय दिसतं आपल्याला? पी बी इज इक्वल टू आर सी अँड पी बी इज पॅरलल टू आर सी, means a pair of the quadrilateral is parallel and congruent. Yes, and hence this quadrilateral PBCR is a parallelogram. म्हणजे हा पॅरलेलोग्राम आहे हे मला या ठिकाणी प्रूव्ह करता येईल. येस, मग पॅरलेलोग्राम असण्याचा उपयोग काय पुढे? कारण प्रत्येक गोष्ट मला जी प्रूव्ह करायची असते त्याचा कुठेतरी पुढे मला उपयोग करायचा असतो, म्हणून ती मला प्रूव्ह करायची, बरोबर. मग हा पॅरलेलोग्राम झाला म्हणजेच काय, तर पी आर इज इक्वल टू बी सी असं मला लिहिता येईल. पी आर इज इक्वल टू बी सी, पी आर इज इक्वल टू बी सी बिकॉज अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. बट पी आर इज पी क्यू इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू 1/PR असं लिहिता येईल की नाही मला? बघा, कन्स्ट्रक्शन बाय कन्स्ट्रक्शन वी राईट दिस पी क्यू इज इक्वल टू 1/2PR. बट पी आर इज इक्वल टू बी सी म्हणजे हेच लगेच मला या ठिकाणी लक्षात आलं. पी आर इज इक्वल टू बी सी हे लक्षात आलं. हा पॅरलेलोग्राम आहे म्हणून पी क्यू इज पॅरलल टू बी सी मीन्स दीज आर द अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. त्या पॅरलल आहेत ते पण मला दाखवता येईल. म्हणजे हे दोघंही प्रूफ आपले या ठिकाणी प्रूव्ह झाले की सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉईंट्स ऑफ द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड. कारण हा पॅरलेलोग्राम दाखवला आपण, म्हणजेच पी आर इज पॅरलल टू बी सी म्हणजेच पी क्यू इज पॅरलल टू बी सी अँड पी क्यू इज इक्वल टू 1/2PR बट पी आर इज इक्वल टू बी सी अँड दॅट्स वाय वी राईट पी क्यू इज इक्वल टू 1/2BC. पी आरच्या ऐवजी मला त्या ठिकाणी बी सी टाकतात. हा जो थेरम आहे आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी चर्चा केली तशाच पद्धतीने हा थेरम मला लिहून काढायचा आहे. दॅट इज द प्रूफ. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण एखाद्या थेरमची सिद्धता लिहितो त्यावेळेस मला काय प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह करण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते त्या डायग्रॅममधून शोधून किंवा छोटंसं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं असेल तर ते कन्स्ट्रक्शन करून आपल्याला ते शोधून काढावं लागतं. नाऊ लेट अस राईट द प्रूफ ऑफ दिस थेरम. आता या थेरमचं प्रूफ आपण 1 by 1 लिहिणार. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला होता की टेक द टू ट्रायंगल्स अँड शो देम कॉन्ग्रेंट. दिस इज द फर्स्ट पॉईंट. नाव इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल. आता बघा APQ मी आता नाव लिहितो आहे CRQ. इन दिस टू ट्रायंगल्स काय काय घडतंय ते मला लिहायचं आहे. AQ इज कॉन्ग्रेंट विथ QC. AQ इज कॉन्ग्रेंट विथ QC. येस, वाय? Q इज मिड पॉइंट. Q is midpoint. Then second statement, PQ is equal to QR. Right here PQ is congruent with QR. Why? Because construction मध्ये आपण लिहिलेलं आहे बघा PQ is equal to QR. Take a point R such that PQ is equal to QR. म्हणून आपण या ठिकाणी PQ is equal to QR घेतलं. And this angle is a vertically opposite angle, that is angle AQP. Angle AQP is congruent with angle CQR. These are the vertically opposite angles. These are vertically opposite angles. आता हे वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. दोन साइड्स कॉन्ग्रेंट झाल्या. बाय विच स्टेज द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट? ट्रायंगल APQ इज कॉन्ग्रेंट विथ ट्रायंगल CRQ बाय SAS टेस्ट. SAS टेस्टने हे ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट झाले. येस, आता पुढे काय करणार? मी सांगितलेलं होतं AP इज इक्वल टू CR मला दाखवता येईल. राईट हिअर AP इज कॉन्ग्रेंट विथ CR.
वाय CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. येस. पुढचा मुद्दा आपण पुढे जाऊया. AP इज कॉन्ग्रुएंट विथ CR मी दाखवलेला आहे. बट AP इज इक्वल टू PB. नेक्स्ट स्टेटमेंट, बट AP इज इक्वल टू PB. What is the reason? P is midpoint. P is midpoint. And hence, from these two statements, CR is equal to PB, or we write as PB is equal to CR, and this is the statement number 1. PB is equal to CR मला मिळाला बघा. PB is equal to CR. PB is equal to CR. Yes, this is statement number 1. Again, पुन्हा हाच धागा या ठिकाणून घ्यायचा की these two triangles are congruent triangles. Two triangles are congruent triangles, hence corresponding angles are also congruent. Means PAQ angle PAQ is congruent with angle QCR. QCR. Why? By CACT. बघा छोटंसं या ठिकाणी मी लिहितो रिझन CACT करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. बरोबर. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग पुढे मी असं म्हणतो बट दीज आर द अल्टरनेट अँगल्स. पुढे एक वाक्य लिहितो मी, बट दीज आर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. आता हे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत. मग व्हॉट इज द कन्क्लुजन? आवर कन्क्लुजन इज दॅट AP is parallel to CR. AP is parallel to CR. Yes, by alternate angle test. Alternate angle test. Yes, AP is parallel to CR. मी घेतलं इथे AP is parallel to CR. आता AP is parallel to CR means AB is parallel to CR. AP is a part of AB. Yes, and hence AB is parallel to CR. म्हणजेच PB इज पॅरलल टू CR. हे अनेक स्टेटमेंट्स आपल्याला करता येतील. दिस इज द स्टेटमेंट नंबर 2. आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 मला हा थेरम या ठिकाणी डायरेक्ट लिहायचा नाही आहे. तो थेरम आपल्याला आठवला पाहिजे. कुठला थेरम? इन एनी क्वाड्रिलॅटरल इफ अ पेअर ऑफ मीन्स वन पेअर, a pair of opposite sides is parallel and congruent, then the quadrilateral is a parallelogram. Yes. मग हा या ठिकाणी फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड PB is equal to CR and PB is parallel to CR, and hence quadrilateral मला लिहिता येईल इथे quadrilateral PBCR. PBCR is a parallelogram. is parallelogram. आता हा पॅरलेलोग्राम झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला काय लक्षात येईल की अपोजिट साइड्स आर पॅरलल. म्हणजे एक साइड तर आपण पॅरलल दाखवली, पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात. अँड हेन्स PR इज पॅरलल टू BC. अँड हेन्स PR इज पॅरलल टू BC. बघा या ठिकाणी मी लिहितो आता PR इज पॅरलल टू BC मीन्स opposite sides of parallelogram. Yes. आणि PR is parallel to BC याचा अर्थ PQ is parallel to BC. PQ is parallel to BC. Hence proved. या ठिकाणी माझं पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी प्रूव्ह झालं. सेगमेंट PQ is parallel to segment BC. Now PR is equal to BC. Now PR is equal to BC. Why? Opposite sides are parallelogram. Opposite sides of parallelogram. Yes. PR is equal to BC आहेच मला माहिती आहे because this is a parallelogram. आता कन्स्ट्रक्शनवरून मला लिहिता येईल बघा PQ is equal to QR असं आहे. म्हणजे PQ is equal to 1/2 PR. PQ is equal to 1/2 PR. बट PR is equal to BC. या PRच्या ऐवजी मला फक्त BC टाकायचं आहे. PQ is equal to 1/2 BC and hence this statement is again proved. पुन्हा हे स्टेटमेंट या ठिकाणी मी प्रूव्ह केलं.
म्हणजे द सेगमेंट जॉइनिंग midpoints of any two sides of the triangle is a parallel to the third side and half of it, and this length of that segment is half of the third side of the triangle. हा एक थेरम अतिशय महत्त्वाचा की ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे उदाहरणं निरीक्षण करून ते सोडवावे लागतात. हा थेरम कुठे वापरता येईल हे निरीक्षणानेच आपल्याला कळेल. कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आणि ह्या कंडिशन्सवरून आपल्याला सहज हा थेरम वापरता येतो. कुठे वापरायचा हे आपल्याला त्या त्या उदाहरणानुसार निश्चित कळालं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता हा जो थेरम मी जो घेतला, या थेरमचा एक कॉन्व्हर्स थेरम आहे. कॉन्व्हर्स थेरम इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे थेरम झाला की त्याचा कॉन्व्हर्स थेरम असतो. तो कॉन्व्हर्स थेरम म्हणजेच काय आपण बघितलं होतं की कॉन्व्हर्स स्टेटमेंट हे थेरमच्या विरुद्ध स्टेटमेंट असतं. म्हणजेच काय तर गिव्हन जे होतं, जे या थेरममध्ये समजा हे गिव्हन दिलेलं आहे, बरोबर आहे, तर टू प्रूव्ह जे ते गिव्हनमध्ये येईल आणि गिव्हनचा जो भाग आहे तो टू प्रूव्हमध्ये येईल. कॉन्व्हर्स स्टेटमेंटमध्ये ते कॉन्व्हर्स होत जातात, बरोबर. तो एक थेरम आहे, दॅट इज द कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरम. आता हा कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरम आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचा. कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरम, या थेरममध्ये आपल्याला आपण जे स्टेटमेंट आत्ता बघितलं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. वेगळं इन केस असं की ह्याच्या विरुद्ध स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. ते स्टेटमेंट आपण आधी बघूया, त्याचा अर्थ नीट समजून घेऊया आणि मग त्याच्या प्रूफकडे आपण जाऊ. येस, कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरम. कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थेरम. Now what is the statement of this converse of midpoint theorem? Statement is given: if a line drawn through a midpoint of one side of the triangle. Yes, listen carefully. This is a triangle. मी आता मुद्दामून आधी ट्रायंगल काढतो, ठीक आहे, म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे. स्टेटमेंट लिहू आपण. हा एक ट्रायंगल आहे, समजा ABC आहे. या ABC ट्रायंगलच्या एका साईडचा मिडपॉईंट P दिलेला आहे. P इज अ मिडपॉईंट ऑफ वन साइड ऑफ अ ट्रायंगल. ऑब्झर्व दिस फिगर केअरफुली. If in any triangle a line drawn through the midpoint of one side of a triangle and parallel to the other side. Line drawn through the midpoint of one side of the triangle and parallel to the other side. Other side म्हणजे ही साईड, बरोबर आहे, याला पॅरलल आहे. अशी जर पॅरलल असेल तर this line that is L which is parallel to the second side, this line L bisects the third side. This line L bisects the third side. म्हणजे काय, जर ही लाईन L पॅरलल असेल BC ला आणि P या मिडपॉईंटमधून जात असेल तर ती लाईन AC ही जी साईड आहे, म्हणजे थर्ड साईड म्हणूया आपण त्याला ट्रायंगलची, या थर्ड साईडला बायसेक्ट करते. म्हणजेच Q इज अ मिडपॉईंट ऑफ AC असं मला या ठिकाणी मिळतं. येस, नाउ लेट अस राईट द थेरम. दिस इज द कॉन्व्हर्स थेरम. हा थेरम आपण लिहिणार. त्या थेरमचं स्टेटमेंट असं आहे की इफ अ लाईन drawn through the midpoint of one side of a triangle and parallel to the other side, then it bisects the third side.
आता थेरम अतिशय सोपा आहे, आपल्याला तो समजून घ्यायचा आहे नीट, कारण याच्यावरची बरीचशी उदाहरणं आपल्याला कॉन्व्हर्स थेरमवरची सुद्धा सोडवावी लागतात. या थेरममध्ये वन ट्रायंगल इज गिव्हन टू यू अँड टेक अ मिड पॉईंट ऑफ वन साइड ऑफ अ ट्रायंगल. या ठिकाणी डायग्राम काढूया आपण. दिस इज अ ट्रायंगल. This triangle is suppose ABC. Yes, P is a midpoint of side AB. Yes, and line drawn through P and parallel to BC. Parallel to BC ला असलेली एक लाईन P मधून जाणारी, त्याला आपण L म्हणूया. ही लाईन मी काढलेली आहे. थेरम आपल्याला काय सांगतो? If this line drawn through the midpoint of the one side of the triangle and parallel to the second side, then it bisects the third side. Means this Q is a midpoint of the AC. हे मला प्रूव्ह करायचं आहे. काय करायचं आहे? हे प्रूव्ह करायचं आहे. येस, लक्षात घ्या. म्हणजे मला आता या ठिकाणी उलट झालं आहे. मग आता इथे गिव्हन मला लिहावं लागेल. व्हॉट इज गिव्हन? Given is very simple. In triangle PQR, P is, sorry, not PQR, sorry, ABC. In triangle ABC, P is midpoint of AB. Line L through P and parallel to BC. Yes, line L through P and parallel to BC is drawn. बरोबर, काढली. काय? टू प्रूव्ह. We have to prove that line L bisects third side म्हणजे AC. मग असं लिहिण्यापेक्षा मला जे प्रूव्ह करायचं आहे ते काय प्रूव्ह करायचं आहे? तर AQ इज इक्वल टू QC. हे प्रूव्ह केलं की माझं सक्सेस होतं आहे. मला जे प्रूव्ह करायचं आहे ते सक्सेस होतं आहे. दिस लाईन L bisects the AC, मला ते लक्षात येतं आहे. येस, मीन्स वी हॅव टू प्रूव्ह हिअर AQ इज इक्वल टू QC. हे मला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. आता हे प्रूव्ह करण्यासाठी मला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन पुन्हा या ठिकाणी करावं लागेल. बरोबर. मग आता कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करतो? मी याच डायग्रॅममध्ये कन्स्ट्रक्शन करतो, लक्षात घ्या. राईट हिअर कन्स्ट्रक्शन मी काय करणार की ड्रॉ अ लाईन पॅरलल टू AB अँड पासिंग थ्रू द पॉईंट C. काय म्हटलं बघा मी? ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू C अँड पॅरलल टू AB. म्हणजे ABला पॅरलल असणारी एक लाईन मला या ठिकाणी अशा पद्धतीने काढायची आहे. येस, कोणाला पॅरलल आहे ही? आता ABला पॅरलल आहे. लक्षात घ्या. दिस पॉईंट इज सपोज R. मी कन्स्ट्रक्शन वेगळ्या पद्धतीने केलं इथे बघा. ड्रॉ सेगमेंट CR थ्रू C असं मी म्हणतो. थ्रू C अँड पॅरलल टू AB. म्हणजेच काय झालं इथे? तर AB इज पॅरलल टू CR असं मला या ठिकाणी घेता आलं बघा. म्हणजे हे कन्स्ट्रक्शन मला या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे ही पॅरलल लाईन मी या ठिकाणी काढली. बरोबर. आता या पॅरलल लाईन काढल्यामुळे काय घडेल? तर पुन्हा दोन ट्रायंगल्स या ठिकाणी तयार होत आहेत. टेक द टू ट्रायंगल्स APQ. दिस इज अ वन ऑफ द ट्रायंगल अँड अनदर ट्रायंगल इज QRC. दिस इज द सेकंड ट्रायंगल. आता हे दोन ट्रायंगल्स मला पुन्हा कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. येस, मग हे दोन ट्रायंगल्स मी कॉन्ग्रुएंट दाखवले की माझं काम संपलं. AQ इज इक्वल टू QC मला लिहिता येईल बाय CSCT. येस,
मग हे कसे दाखवायचे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट? तर हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, इट इज कॉन्ग्रुएंट. सेकंड थिंग, दिस साइड इज पॅरलल, ही साइड पॅरलल आहे. कोणाला पॅरलल मी काढलेली आहे? ए बीला पॅरलल काढली, बरोबर. मग आपल्याला काय घेता येईल? तर ए बीला पॅरलल जर ही साइड मी काढलेली आहे तर मला काय विचारात घेता येईल की अँगल्स कॉन्ग्रुएंट मिळतील का? बघा, हा PAQ हा अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट होईल? याच्याशी कॉन्ग्रुएंट होईल. विच टाइप ऑफ अँगल्स आर दे? दे आर द अल्टरनेट अँगल्स. हे अल्टरनेट अँगल्स आहेत दोघं, ते कॉन्ग्रुएंट आहेत, हे मला या ठिकाणी मिळालं. हे दोघं व्हर्टिकली अपोजिट अँगल आले. पण आता साईडच्या बद्दल काय करायचं? साईड आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवताच येत नाही आहे. मग ही साईड कॉन्ग्रुएंट दाखवता येत नाही, मग का दाखवता येत नाही? तर ती कशी दाखवता येईल त्याच्या पुढे आपल्याला जायचं. कशी दाखवता येईल हे? तर मी सुरुवातीला जे कन्स्ट्रक्शन केलं आहे तिकडे मी पुन्हा जातो पहा. कन्स्ट्रक्शन मी काय केलं आहे? AB इज पॅरलल टू CR, बरोबर. हे कन्स्ट्रक्शन मी केलं. याचा अर्थ PB इज पॅरलल टू CR आहे का? येस, करेक्ट. PB इज पॅरलल टू CR आहे, बरोबर. मग तुम्हाला AP इज पॅरलल टू CR तुम्हाला मिळेल, PB इज पॅरलल टू CR सुद्धा मिळेल. मग तुम्हाला या ठिकाणी पुन्हा असा विचार करता येईल का की PRCB हा पॅरलेलोग्राम आहे असं दाखवता येईल का? तर मग इझी होईल एकदम. मग तो कसा दाखवणार मी? तर फर्स्ट पॉईंट अगदी सोपं आहे. या ठिकाणी मी मागच्या थेरमचा उपयोग करणार नाही. मागचा जो पॅरलेलोग्रामचा जो थेरम मी वापरला तो इथे मला वापरायचा नाही. का वापरायचा नाही? कारण कंडिशन्स तशा दिल्या आहे. यू आर गिव्हन दॅट PQ इज पॅरलल टू BC. येस, काय दिले? लाईन L पासिंग थ्रू द P अँड पॅरलल टू BC. याचा अर्थ ती पॅरलल आहे. येस, मीन्स PR इज पॅरलल टू BC हे मला घेता येईल डायरेक्ट. वी आर गिव्हन दिस. अगेन वी ड्रॉ द कन्स्ट्रक्शन CR इज पॅरलल टू AB. हे कन्स्ट्रक्शन मी केलेलं आहे. याचाच अर्थ PB इज पॅरलल टू CR आहे. अपोजिट साइड्स आर पॅरलल. इथेच मला मिळतं आहे की द साइड्स ऑफ द अपोजिट साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर पॅरलल अँड हेन्स इट इज पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम होऊन जातो आहे. मग हा पॅरलेलोग्राम झाल्याबरोबर PB इज इक्वल टू CR मला लिहिता येईल. बघा, PB इज इक्वल टू CR. इथे PB इज इक्वल टू AP आहेच ऑलरेडी अँड PB इज इक्वल टू CR आहे. येस, बाय साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम, अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. मग हे जे दोन ट्रायंगल आहेत मग सहज कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. बघा, AP इज कॉन्ग्रुएंट विथ PB बट PB इज कॉन्ग्रुएंट विथ CR अँड हेन्स AP इज कॉन्ग्रुएंट विथ CR असं मला दाखवता येईल. म्हणजे हे दोन साइड्स कॉन्ग्रुएंट झाल्या. बघा, हे हा अँगल आहे, हा अँगल आहे, हा अँगल. या ठिकाणी आता ASA टेस्ट मला दाखवता येईल किंवा SAA मी तुम्हाला जी सांगितली होती टेस्ट, दॅट इज द SAA टेस्ट, बरोबर. 2 अँगल्स अँड 1 साइड, 2 अँगल्स अँड 1 साइड असं मला या ठिकाणी दिसतंय. किंवा हा रिमेनिंग अँगल जो आहे तो सुद्धा कॉन्ग्रुएंट येईल. का कॉन्ग्रुएंट येईल? समजा तुम्ही आत्ता ह्या पॅरलल लाईन्स घेतलेल्या आहेत. या ठिकाणी ही साईड काढलेली आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणी हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आला आहे. किंवा हा न घेता तुम्ही हा अँगल घ्या म्हणजे ASA टेस्टने तुम्हाला ते ट्रायंगल्स काय मिळतील? कॉन्ग्रुएंट मिळतील. अँड वेन एव्हर द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट द अदर एलिमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. हेन्स वी इझिली प्रूव्ह दॅट Q इज अ मिड पॉईंट ऑफ AC अँड हेन्स लाईन L बायसेक्ट्स द थर्ड साइड. म्हणून आपल्याला थर्ड साइड बायसेक्ट होते असं या ठिकाणी लक्षात येईल, बरोबर. आता ही तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला हा अँगल ही ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. हा आणि हा अँगल ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. बघा, हे सुद्धा अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल तुम्ही नाही दाखवला तरी चालेल. अशा पद्धतीने प्रूफ आपल्याला लिहिता येईल. नाउ राईट द प्रूफ. फर्स्ट मी काय करणार? फर्स्ट वी शो दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. सगळ्यात महत्त्वाचा भाग. येस, फर्स्ट वी आर गिव्हन दॅट PQ इज पॅरलल टू BC.
PQ is parallel to BC. Why? Given. Yes, PQ is parallel to BC means the line L passing through the point P is parallel to BC. म्हणून मी म्हणतोय PQ is parallel to BC. Yes. Second, PQ parallel to BC आहे म्हणजेच PR is parallel to BC. Yes, हे सुद्धा गिवन आहे, याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. नाउ बाय कन्स्ट्रक्शन we are given AB is parallel to CR. By construction AB is parallel to CR and hence AB is parallel to CR याचा अर्थ PB is parallel to RC. PB is parallel to RC. Yes, this is statement number 2. Right here, from 1 and 2 opposite sides are parallel. Yes, from 1 and 2 opposite sides are parallel. Yes, PR is parallel to BC. PR means side of the parallelogram and PB is parallel to RC and hence quadrilateral PBCR is a parallelogram. हा पॅरलेलोग्राम होऊन जाईल. ओके, आता हा पॅरलेलोग्राम झाल्याबरोबर माझं काम संपलं. हा पॅरलेलोग्राम झाल्याबरोबर अल्टरनेट अँगल्स दाखवता येतील मला. आधी ते अँगल्स मी दाखवणार आहे, बरोबर. म्हणजे हा पॅरलेलोग्राम झाला म्हणून मला या ठिकाणी लिहिता येईल AB is parallel to CR and which is a transversal? AC is transversal. AC is transversal. बघा, या दोन पॅरलल लाईन्स मी घेतल्यात आणि AC is transversal, ही AC ट्रान्सवर्सल घेतली तर अँगल PAQ सिंपल लिहितो मी PAQ, कारण मला BAQ पण लिहिता आला असता किंवा BAC पण लिहिता आलं असतं, पण मी PAQ कारण मला तो अँगल पुढे लागणार आहे. PAQ इज कॉन्ग्रंट विथ RCQ. अँगल RCQ कशावरून? अल्टरनेट अँगल्स. याला स्टेटमेंट नंबर 3 म्हणूया. येस, थर्ड स्टेटमेंट. दुसरा, AB इज पॅरलल टू CR आहेच. इफ वी टेक बघा, हे पॅरलल आहे तसंच मी खाली घेतलं आहे. AC इज ट्रान्सवर्सल घेण्याच्या ऐवजी मी आता PR इज ट्रान्सवर्सल. इफ वी टेक PR इज ट्रान्सवर्सल, PR जर ट्रान्सवर्सल घेतली तर APQ, अँगल APQ इज कॉन्ग्रंट विथ अँगल QRC. पुन्हा हे अल्टरनेट अँगल्स होतील, अल्टरनेट अँगल्स. येस, म्हणजे या ठिकाणी मला लिहिता येईल स्टेटमेंट नंबर 4. आता मी पॅरलेलोग्राम आहे, पुन्हा पॅरलेलोग्रामकडे येतो. PR इज इक्वल टू BC आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे PB इज इक्वल टू RC आहे. PB इज इक्वल टू RC कशावरून? साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. बट PB इज इक्वल टू AP. कारण काय? गिवन दिलेलं आहे मला P इज अ मिड पॉईंट आणि मग PB इज इक्वल टू RC अँड PB इज इक्वल टू AP. याचा अर्थ AP इज इक्वल टू RC अँड हेन्स AP इज इक्वल टू RC. येस, दिस इज द स्टेटमेंट नंबर 5. आता स्टेटमेंट नंबर 5 तुम्हाला मिळाले. आता 2 ट्रायंगल्स घ्या. टेक द 2 ट्रायंगल्स. 2 ट्रायंगल्स जर तुम्ही या ठिकाणी घेतले तर लगेच तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येईल. येस, इफ वी टेक द 2 ट्रायंगल्स इन ट्रायंगल, पुन्हा तेच ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल QCR. चालेल, आपण नाव ठीक आहे QCR किंवा CRQ असं म्हणूया. ट्रायंगल CRQ. काय कॉन्ग्रंट आहे मला दिले बघा. AP इज इक्वल टू RC. एक स्टेटमेंट मला लिहिता येईल. AP इज कॉन्ग्रंट विथ RC फ्रॉम 5. दुसरे अँगल्स दिलेले आहेत. अँगल PAQ इज कॉन्ग्रंट विथ अँगल RCQ कशावरून? फ्रॉम 3. येस, अँगल APQ
इज कॉन्ग्रंट विथ अँगल QRC फ्रॉम 4. बघा आता, म्हणजे हा अँगल येस, हा इथला अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रंट आहेत, बरोबर. हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट झाले, आणि ही साईड मी व्हर्टिकली अपोजिट घेणारच नाही, काही हरकत नाही. म्हणजे कोणती टेस्ट झाली बघा, ASA. विच टेस्ट? ASA. अँड हेन्स ट्रायंगल APQ इज कॉन्ग्रंट विथ ट्रायंगल CRQ बाय ASA टेस्ट, and hence we directly write as AQ is equal to QC, means Q is midpoint of AC. म्हणजे लगेच लक्षात येईल Q is a midpoint of AC, means that the line L which is drawn through the midpoint of the one side of the triangle and parallel to the second side, it bisects the third side. हे माझ्या या ठिकाणी लक्षात येतं. that's why Q is a midpoint. हे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने प्रूव्ह आपल्याला करता येईल. ओके. आता या ठिकाणी वेगवेगळ्या डायग्रॅम्स आपल्याला बघण्याची सवय पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं की ती डायग्रॅम दिसली की अशी डायग्रॅम दिसली तरच मग तो थेरम प्रूव्ह होईल वगैरे वगैरे असं भाग असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला अशा पद्धतीचा ट्रायंगल दिला आणि इकडून अशा पद्धतीने लाईन काढली पासिंग थ्रू द मिड पॉईंट. चालेल, काही हरकत नाही. दिस इज सपोज दिस पॉईंट इज D अँड E. दिस ट्रायंगल इज PQR. म्हणजेच काय, D इज पॅरलल टू PQ. येस, D अँड E आर द मिड पॉईंट्स. देन D इज पॅरलल टू PQ असं मला लिहिता आलं पाहिजे. अँड व्हॉट इज द लेंथ ऑफ D? D इज इक्वल टू 1/2 PQ. म्हणजे आपल्याला आकृतीचं ऑब्झर्वेशन करून, त्याचं निरीक्षण करून, व्यवस्थितरित्या एखाद्या उदाहरणामध्ये निरीक्षण करून ते उदाहरण सोडवता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. दॅट इज द थेरम ऑफ मिड पॉईंट्स ऑर मिड पॉईंट थेरम. याला मिड पॉईंट थेरम आपण असं म्हणूया. एक छोटंसं उदाहरण आहे, ते उदाहरण कशा पद्धतीने सोडवता येईल आपल्याला तेवढं आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. एक थेरम आणि त्याचा एक कॉन्व्हर्स थेरम, हा एवढाच मी आज या ठिकाणी घेतलेला आहे. एक उदाहरण आहे छोटंसं, ते लगेच आपल्याला विस्मरणात जाऊ नये याच्यासाठी मी पटकन एक उदाहरण घेतो. त्याचं कारण असं की उदाहरण कसं सोडवता येईल, आता उदाहरण दिलेलं आहे म्हणजे काय नेमकं, तर असं एक आयडिया आपल्याला या उदाहरणावरून येईल. एक ट्रायंगल दिलेला आहे, मी डायरेक्ट उदाहरण काही लिहित नाही, फक्त या ठिकाणी आपण ते बघूया. या ठिकाणी E आणि F असे दोन पॉईंट्स दिलेत. दिस पॉईंट इज E अँड दिस पॉईंट इज F. ट्रायंगल इज ABC. वी आर गिवन E अँड F आर मिड पॉईंट्स ऑफ AB अँड AC. येस, E अँड F आर मिड पॉईंट्स ऑफ AB अँड AC. हे दिलेलं आहे, म्हणजे मी सारख्या खुणा केलेल्या आहेत. उदाहरण मी लिहित नाही. ट्रायंगल ABCच्या त्या मिड पॉईंट्स आहेत E अँड F दोन साईड्सचे. इफ EF इज इक्वल टू 5.6. बघा, EF इज इक्वल टू 5.6. येस, देन फाइंड लेंथ ऑफ BC. किती सोपं आहे. आता E and F are the midpoints of the two sides of the triangle, and segment joining these two sides of the midpoints of the two sides of the triangle is parallel to the third side. तिथं असतेच. and length of this side is half of BC असं मला लिहिता येईल. मग आता इथे मी लिहिणार E and F are midpoints of AB and AC. yes, and hence EF इज इक्वल टू, कारण पॅरलल आहे की नाही की तो असतोच, पॅरलल आहे, आपल्याला ते फक्त व्हॅल्यू काढायची, त्याच्यामुळे आपण एकच फॉर्म्युला लिहूया. EF इज इक्वल टू 1/2 BC असं मला लिहिता येईल. येस, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ EF? 5.6 इज इक्वल टू 1/2 इंटू BC. मला BC काढायची आहे, बरोबर आहे. वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ BC हिअर. मीन्स BC इज इक्वल टू 2 इंटू 5.6. फक्त यांचा गुणाकार केला की मला या ठिकाणी मिळेल 6 दुणे 12 11.2 सेंटीमीटर किंवा युनिट्स काय जे दिलेले असेल. या पद्धतीने आपल्याला छोटी छोटी उदाहरणं याच्यावरची सोडवता येतात. फक्त मुद्दा असा आहे की दिलेलं उदाहरण
कशा पद्धतीने दिलेला आहे, मिड पॉईंट्स दिलेले आहेत, त्याचे लेंथ दिलेले आहेत, का आपल्याला कॉन्व्हर्स थेरमचा उपयोग करायचा आहे, हा भाग आपण लक्षात त्या ठिकाणी घेतला पाहिजे, त्या उदाहरणावरून लक्षात घेतला पाहिजे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी उदाहरणं याच्यावरची मिड पॉईंट थेरमवरची सोडवून घेणार आहे. मिड पॉईंट थेरमवर आधारित बरेचशी उदाहरणं आहेत, ते क्वाड्रिलॅटरलमध्ये पण आहेत, कारण ते त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या डायग्रॅम्स तयार होतात. ते आपण पुढच्या तासाला पुढच्या स्ट्रीममध्ये नक्की बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. 2 थेरम मी तुमच्या अतिशय महत्त्वाचे घेतलेत, त्याची रिव्हिजन घरी करायची, ते लिहून घ्यायची आहेत आणि याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती काही उदाहरणं मी इथे सोडवून देणार आहे, बाकीची उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.